धन्यवाद डीजे मास्टर रुद्र। सौरभ तांडेल आउट होने के बाद अब उनकी जगह नए बल्लेबाज सौरभ दिवकर और किफायत पटेल को अब यहां पे सोच समझकर बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि आज चंदू कुछ अलग ही मूड में नजर आ रहे हैं, अलग ही उनकी धार नजर आ रही है। क्या परफेक्ट लाइन एंड लेन के साथ गेंदबाजी कर रहे हैं। सटीक लंबाई और सही दिशा किसे कहते हैं, मानो उसका उत्तम उदाहरण यहां पे सेट कर रहे हैं। लास्ट मैच में काबिल तारीफ गेंदबाजी का नजराना उन्होंने पेश किया और इसी वजह से मैन ऑफ द मैच के हकदार भी रहे और पिछले सीजन के मैन ऑफ द सीरीज भी ये रह चुके हैं। बहुत ही बढ़िया गेंदबाज, बहुत ही खूबसूरत एक्शन भी है। देखिए रविंद्र जडेजा की मुझे जरूर याद यहाँ पे थोड़ी सी आ रही है। आहा, वाह वाह, कमाल कर दिया, बाल बाल बच गए। ये पहली गेंद प्रभावित किया था। सोच देखिए कितनी जबरदस्त है चंदू की। पहली गेंद थी और बल्लेबाज की आंखें अब तक जमी नहीं है, बल्लेबाज अभी अभी आए हैं, बल्लेबाज वार्म अप नहीं हुए हैं। पहली गेंद पर जड़ में डाल दिया था और पूरी तरीके से प्रभावित किया था बल्लेबाज को। इस बीच फिर से एक बार यॉर्क करने की कोशिश थी, मगर ओवर पिच गेंद उसे कारपेट के सहारे वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद सरपट भाग रही थी। अच्छी फील्डिंग, 1 रन मिलेगा। देखते देखते पहले ओवर की समाप्ति। चंदू की बहुत ही खूबसूरत एक्शन है और उसी के साथ सटीक निशाना, सही लंबाई, सही दिशा और उसी के साथ गेंद को लेग कट करने की क्षमता, सब कुछ यहां पे मुझे नजर आया और इसी वजह से पहले ओवर में बल्लेबाजों को खामोश रखने में कामयाब। देखिए फिर से एक बार 4 ही रन खर्च किए हैं। चंदू की गेंदबाजी अगर आपको पसंद आई होगी तो जरा तालियां होनी चाहिए यार, क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है। चंदू ने कमाल कर दिया। इसके पहले भी 4 ही रन खर्च किए थे। इसके पहले जो 2 ओवर डाले हैं, पहले ओवर में भी 4 रन, दूसरे ओवर में भी 4 रन और अभी ये तीसरा ओवर दूसरे मैच का, उसमें भी 4 रन और 1 विकेट। और ये मैच भी 4 ओवर की है और इस वजह से चंदू अब 1 ही ओवर कर सकते हैं। राहत की सांस ली होगी अर्थात बल्लेबाजों ने और उनकी टीम ने, रामराज टीम ने, क्योंकि अब चंदू का स्पेल खत्म हो चुका है। 30 गज का दायरा भी यहां से हट चुका है। अब थोड़ी सी फील्डिंग देखिए फैलाई जा चुकी है। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, उसी के साथ लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ और एक डीप एक्स्ट्रा कवर 30 गज के दायरे के बाहर। और ऑर्थोडॉक्स पारंपरिक रूप से ये फील्ड हमें सजाई हुई दिखाई दे रही है। उसी के साथ एक बैकवर्ड पॉइंट और शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग और उसी के साथ एक शॉर्ट कवर मुझे नजर आता हुआ 30 यार्ड सर्कल के अंदर। इस बीच नए गेंदबाज आए हैं राज मोरे। स्ट्राइक एंड पर सौरभ दिवकर। पटकी हुई गेंद, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, मगर फिर से एक बार सौरभ पूरी तरीके से चक गए। ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद, उस गेंद का पीछा किया था, स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे, मगर तेज तर्रार गेंद उसे परख नहीं पाए थे। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद। बिंदी गेंदें जितनी भी आएगी, मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों की ओर बढ़ेगा। जी हां, ओवर पिच गेंद, गैप को ढूंढ निकाला है 2 खिलाड़ियों के बीच में से, जिस तरह से सुई में से धागा पिरोया जाता है उस तरीके से यहां पे ये स्ट्रोक खेला है। 4 रन। डीजे। और इसी बीच हमारे दोस्त, हमारे सखा सिद्धू सुरवे, इनका यहाँ पे आगमन हो चुका है। बहुत बहुत उनका स्वागत मैं करूंगा तहे दिल से। ओहो, ये लगा सिक्सर। कमाल का स्ट्रोक। देखिए जैसे ही बल्ले पर गेंद आ रही है वैसे ही उनका आत्मविश्वास बढ़ा और फिर से एक बार दूसरी ही गेंद के ऊपर लगातार दूसरा बड़ा स्ट्रोक। पहले ओवर में मात्र 4 रन और राज मोरे के पहले 3 गेंदों में 10 रन, 1 चौका 1 छक्का।
इस बीच एक रन आसानी के साथ मुकम्मल किया दोनों भी बल्लेबाजों ने और 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ये ओवर थोड़ा सा महंगा, थोड़ा सा खर्चीला जरूर है, मगर ये बल्लेबाजों के नजरिए से देखा जाए तो बहुत ही अच्छा ओवर घटता हुआ, क्योंकि 4 ओवर का मात्र ये मैच, कम से कम 40 का आंकड़ा छूना होगा और गली की दिशा में कैच टपकने का मौका। आज ऊपर वाले का करम, ऊपर वाले की रहमत और ऊपर वाले का ये आशीर्वाद मैं कहूंगा, बार बार यहाँ पे जीवन दान किफायत पटेल को मिलता हुआ। किफायत जैसे बल्लेबाज को जीवन दान देना मतलब अपने ही पैरों के ऊपर कुराड़ी मारने जैसा होगा, क्योंकि ये बल्लेबाज जब अपने रंग में आते हैं, अपने ढंग में आते हैं, तो गेंदबाजों के परखच्चे उड़ाने में ये सक्षम होते हैं। आज थोड़े से संयम से साथ नजर आए, मगर मैंने उनकी बल्लेबाजी बखूबी देखी है। जी हाँ, आड़े बल्ले से पुल करने की कोशिश कर रहे थे, गेंद ने टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही थी, एक लंबी दौड़ लगाई, उसे गैदर तो किया, मगर तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हालांकि 17 का आंकड़ा जब भी आता है तो सभी तकरीबन सारे समालोचक 17 को एक बहुत ही खराब आंकड़ा कहते हैं। मुझे समझ में नहीं आता, क्योंकि 17 अगर खराब आंकड़ा होता तो AB डिविलियर्स की जर्सी नंबर 17 है, और वो AB डिविलियर्स का आंकड़ा और वो खुद पूरे विश्व के लिए खतरा साबित हुए थे। और उसी के साथ ऋषभ पंत का जर्सी नंबर 17 है, वो भी शानदार बल्लेबाजी कर लेते हैं, शानदार विकेट कीपर है और उन्होंने अपने आप को साबित भी किया है। हालांकि जैसे मौके मिलने चाहिए वैसा मौका उन्हें नहीं मिला है और अभी तक मैच्योर नहीं है, क्योंकि अभी अभी अंडर 19 खेल कर आए थे वो, उसके बाद से उनको मौका मिलता रहा। तो इस बीच देखिए ओवर की समाप्ति हो चुकी है, 13 रन खर्च किए हैं दूसरे ओवर में गेंदबाज राज ने। अब इस बीच नए गेंदबाज साहिल आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। हालांकि रामराज टीम ने टॉस जीतने के बाद, सरई टीम ने टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का निर्णय लिया और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया था रामराज टीम को। अब कुछ यहां पे समान रूप से मुझे मैच आगे जाता हुआ नजर आ रहा है, क्योंकि पहले ओवर में रनों को सुखा दिया था चंदू ने, रनों के लिए जूझना पड़ रहा था, एक एक रन के लिए तरसना पड़ रहा था, मगर दूसरे ओवर में 13 रन आए। मगर साहिल ने पहली गेंद के साथ बहुत ही बढ़िया शुरुआत की है। बल्लेबाज सौरभ दिवकर को फिर से एक बार यहां पे परेशानी का सबब बने। एक छक्का एक चौका जरूर सौरभ ने लगाया, मगर 3 गेंदें तकरीबन बिंदी भी खेली है। जी हां, आखिरकार जोरदार प्रहार करने की कोशिश में चूक गए सौरभ और सौरभ की दांडी गुल। धन्यवाद डीजे। लास्ट मैच के हीरो देखिए पिंटिया, अर्थात रविंद्र नाम है उनका, पिंटिया नाम से जाने जाते हैं लास्ट मैच के हीरो। मगर थोड़ा सा खेलने के लिए न जाने क्यों कैप्टन ने उन्हें लेट भेजा है, ये जरूर सोचने वाला, क्योंकि 4 ओवर का ये मैच है। ज्यादा से ज्यादा और जितनी ज्यादा गेंदें खेलेंगे पिंटिया उतना ही उनके टीम के लिए मेरे ख्याल से अच्छा हो सकता है। मगर उनका सोच, उनकी अपनी सोच अलग हो सकती है। हर सोच की हमें अर्थात इज्जत करनी होगी। इस बीच देखिए उनके पास गेंदें कितनी बची है खेलने के लिए, मात्र 10 गेंदों में, और पिंटिया और किफायत कितने रन बनाएंगे इसके ऊपर निर्भर होगा इस मैच का रिजल्ट। मगर ये तो बात सही है कि यहां से तेजी के साथ रन बनाने होंगे, क्योंकि बल्लेबाजी करने वाली टीम थोड़ी सी पिछड़ रही है। जी हाँ, ये लीजिए शुरुआत। वाह 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 वाह, पिंटिया उसी फ्लो में खेलते हुए, जैसे ही शॉट ऑफ लेन गेंद देखी, उस गेंद को कवर पॉइंट के सर के ऊपर से खेल दिया, स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर, गेंद 4 रन।
धन्यवाद डीजे। और इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 21 रन, 21 रन ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2 ओवर्स, थर्ड ओवर इन प्रोग्रेस आफ्टर 2 विकेट्स। 2 विकेट के नुकसान पर 9 गेंदें अभी भी आना बाकी है। साहिल का ये ओवर काफी अच्छी शुरुआत की थी साहिल ने, मगर इस मरतबा हवा में खेलने की गलती। हालांकि डीप स्क्वायर लेग के ऊपर से खेलने की कोशिश कर रहे थे, गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और गेंद बिहाइंड द विकेट, शॉर्ट थर्ड मैन की दिशा में आसान सा कैच और पिंडिया बैक टू दी पैवेलियन। धन्यवाद डीजे। पिंडिया आउट होने के बाद नए बल्लेबाज अनिकेत दिवकर। किफायत को ज्यादा से ज्यादा यहां पे स्ट्राइक मिलेगा तो रामराज के लिए बेहतर होगा, क्योंकि किफायत की आंखें जम चुकी है। किफायत ने इस विकेट को पहचान लिया है और विकेट के ऊपर वक्त उन्होंने बिताया है, और इसी वजह से दोनों भी बल्लेबाजों ने, हालांकि ये समझदारी के साथ साझेदारी को आगे बढ़ाना होगा। अगली गेंद साहिल की। जी हां, फिर से एक बार शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बिल्कुल पहले ही खेल गए। ताकत का इस्तेमाल, बिल्कुल अपने फुटवर्क का इस्तेमाल नहीं किया। जब तक आपके पैर चलेंगे तब तक रन भी आएंगे। खड़े खड़े खेलने की कोशिश की थी बल्लेबाज अनिकेत ने। 5 गेंदों में मात्र 4 रन खर्च किए हैं साहिल ने, एक मात्र चौका और 2 बल्लेबाजों को चलता किया है। जी हां, फुल टॉस गेंद, मगर ऑफ स्टंप के बाहर फुल टॉस थी, उसे अक्रॉस द लाइन बनाकर खेलने की कोशिश की और यहां पे तू मैं दोनों भी खिलाड़ियों में मिसअंडरस्टैंडिंग देखने को मिली और इसी के साथ अपना कीमती विकेट यहां पे खोना पड़ा अनिकेत को। अनिकेत मैदान से बाहर। धन्यवाद डीजे। पहले ओवर में 4 रन खर्च किए थे चंदू ने। दूसरा ओवर रामराज के लिए बहुत ही अच्छा घटा था, क्योंकि 13 रन आए थे। फिर से एक बार कमबैक किया है, वापसी दिलाई है साहिल ने, क्योंकि साहिल ने इस ओवर में मात्र 5 ही रन खर्च किए हैं और 2 बल्लेबाजों को चलता किया है। विकेट टेकिंग गेंदबाजी और उसी के साथ किफायती कंजूस गेंदबाजी। हालांकि किफायत तो नाम यहां पे बल्लेबाज का है, मगर गेंदबाजी किफायती हो रही है। अब नए गेंदबाज आए हैं अंतिम ओवर के लिए, सागर काटकर। सागर को यहां पे गेंद को काटना पड़ेगा, क्योंकि अब अगर अंतिम ओवर में 15-20 रन आते हैं तो फिर से एक बार मैच में वापसी हो सकती है रामराज की। अगर रामराज को वहीं पे रोकना है तो ये बहुत ही जरूरी है कि सागर काटकर का ये ओवर गेंदबाजी करने वाली टीम के लिए अच्छा हो, मगर बल्लेबाजी करने वाली टीम के नजरिए से अगर सोचा जाए तो यहां पे कम से कम 20 रन आना जरूरी है, क्योंकि देखिए स्कोर कार्ड पर मात्र 22 रन दिखाई दे रहे हैं। कम से कम 40 का आंकड़ा अगर छूते हैं तो एक फाइटिंग मैच हमें देखने को मिलेगा। अगली गेंद सागर की, खराब गेंद। जी हां, मैंने पहले ही भाप लिया था और बल्लेबाज ने भी भापा। बल्लेबाज ने आओ देखा ना ताओ, ताकत और टाइमिंग का बेजोड़ इस्तेमाल। गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन। देखिए जिसकी मैं बात कर रहा था, शायद ये ओवर मुझे नजर आएगा। पहली गेंद पर छक्का, अब प्रेशर पूरी तरीके से गेंदबाज के ऊपर। 5 गेंदें अभी तक करनी है, बल्लेबाज सेट हो चुके हैं और उन्हें पूरा लाइसेंस है, फ्री ऑफ लाइसेंस है, क्योंकि 5 गेंदें बची है, कैसे भी खेले। आउट, एक तो गेंद बाहर या मैं बाहर।
ओहो, फिर से एक बार ताकत का इस्तेमाल किया था मगर गेंदबाज बच गए मैं कहूंगा, क्योंकि ये गेंद टप्पा खाने के बाद नीची रही और पैड से टकराई, वरना बल्ले पे आती तो शायद चौका या छक्का जरूर मिलता। मगर कहते हैं अक्सर कि अगर मगर किंतु परंतु से क्रिकेट नहीं होता। मगर दोस्तों ये भी सच है, अगर मगर किंतु परंतु के बिना भी क्रिकेट नहीं होता। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 4 गेंदें अभी भी आना बाकी है। सलामी बल्लेबाज किफायत, जी हाँ, किफायत ने फिर से एक बार गली के ऊपर से खेलने का प्रयास किया मगर उसी रीजन में इसके पहले बाल बचे थे और इस मर्तबा पकड़े गए। किफायत बैक टू द पैवेलियन। धन्यवाद डीजे मास्टर रुद्र। किफायत पटेल एंड कंपनी हालांकि सीमेंट विकेट पर प्रैक्टिस करते हैं, शायद ये उसका कारण हो सकता है। देखिए सीमेंट विकेट और ये नेचुरल विकेट में जमीन आसमान का फर्क होता है, अक्सर कहा जाता है, क्योंकि इस गेंद के ऊपर देखिए कि पूरी तरीके से चक गए, बिल्कुल इस गेंद को समझ नहीं पाए थे बल्लेबाज और अपना कीमती विकेट यहां पे रनआउट के रूप में खोना पड़ा और एक बल्लेबाज मैदान से बाहर। हवा में नमी होगी और उसी के साथ ये इस विकेट पर गेंद लेट आता है, रुक के आता है और इसी वजह से रुक कर खेलना पड़ता है। जिस भी बल्लेबाज ने इस विकेट को पहचाना, परख लिया, वही बल्लेबाज इस विकेट पर अच्छी बल्लेबाजी कर सकता है। आज हमने सुबह से देखा है हवा में गेंद स्विंग हो रही है। ये मुझे सुबह में कौस्तुभ पाटिल ने भी एक्चुअली दिखाया था, क्योंकि हवा का जो एक रुख है वो हम देख सकते हैं कि उत्तर से लेके दक्षिण की तरफ हवा बह रही है और गेंद हवा में जब होती है तब वो थोड़ी सी हवा में स्विंग होकर अंदर की तरफ आ रही है और इसी वजह से यहाँ पे बल्लेबाजी करना आसान नहीं होगा। ये टारगेट बहुत ही अच्छा टारगेट है मैं कहूंगा, क्योंकि ना यहाँ पे कम टारगेट है ना ही यहाँ पे ज्यादा है। ये बहुत ही फाइटिंग स्कोर है। इस मैच में कौन जीतेगा कौन हारेगा इस वक्त
कहना बहुत ही मुश्किल। अगर ये अंतिम गेंद के ऊपर छक्का नहीं लगता सिद्धू तो जरूर ये रामराज की टीम थोड़ी सी कमजोर नजर आती, बल्लेबाजी थोड़ी हावी होती, मगर यहाँ पे अब ये मुझे बहुत ही अच्छा स्कोर लग रहा है। एक एक रन के लिए यहाँ पे तरसना पड़ रहा है, बड़े स्ट्रोक आसानी के साथ लगते नहीं है। तो अब ये देखना होगा कि बल्लेबाजी करने वाली टीम के कैप्टन की क्या रणनीति होती है, सिंगल और डबल के ऊपर कॉन्सेंट्रेट करेंगे या 30 गज के दायरे का फायदा उठाने की कोशिश करेंगे। तो चलते हैं हम फिर से एक बार आंखों देखा हाल सुनाने के लिए मैं आप सभी को ले चलूंगा वेदांत कंटक के पास। धन्यवाद। धन्यवाद यासिन सर। अप्रतिम असा हा सामना आहे मित्रांनो। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर यातून विजयी होणारा संघ नवतरुण खानाव संघासमोर निश्चितपणे जर आज पाहिलं तर क्वार्टर फायनलचा सामना खेळेल आणि याच गोष्टीची जाणीव ठेवून या ठिकाणी चेसिंगसाठी उतरलाय ओमसाई सराई संघ। यापूर्वीच्या टुर्नामेंटमध्ये जर पाहिलं तर ओमसाई सराईचा परफॉर्मन्स तेवढा चांगला झाला नव्हता आणि त्यामुळे कुठेतरी या स्पर्धेत खेळायचं की नाही हा प्रश्न त्यांना पडला होता। परंतु जर पाहिलं सराई संघ तर फॉर्म हा टेम्पररी असतो पण क्लास परमनंट असतो आणि ते तुम्ही दाखवून दिलं आजच्या स्पर्धेमध्ये। निश्चितच ज्या रामराज संघाला तुम्ही 37 धावांवर रोखलंय तो रामराज संघ छोटा मोठा संघ नाही आहे, कारण याच संघानं काशीच्या डीसीबी चषकात जाऊन अक्षरशः मोठमोठ्या संघांना धूळ खायला भाग पाडलं होतं। ज्या किफायत पटेलला तुम्ही रोखलत त्या किफायत पटेलनं अप्रतिम फलंदाजी केली होती, या सौरभ तांडेलनं अप्रतिम गोलंदाजी केली होती। आता मात्र नक्कीच या धावा चेस करणं तुम्हाला गरजेचं आहे, पण सोपी गोष्ट नसणार आहे। निश्चितच अप्रतिम खेळ दोन्ही संघानं दाखवलाय। गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन डिफेन्स करण्यासाठी येतोय तो म्हणजेच सौरभ तांडेल। अप्रतिम गोलंदाज आहे सौरभ तांडेल। 38 सर्कलचं बंधन आहे। 38 सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक राज तुरे आणि सागर काटकर साठी। सागर काटकर राईट आर्म फलंदाज आहे, त्याला एक लॉंग ऑन दिलाय आणि त्याचबरोबर डीप कव्हर रिजनला किफायत पटेल उभा आहे। अक्षय 11 तुडाल संघासाठी दोन्ही खेळाडू खेळले होते अलिबाग प्रीमियर लीग मध्ये, मग तो किफायत पटेल असो किंवा सागर काटकर असो, आणि या दोनही खेळाडूंनी निश्चितच एकमेकांचे कच्चे पक्के दुवे जाणून घेतले होते। पंच शैलेश दादा या ठिकाणी सांगतायत सामना सुरू होतोय। पहिला चेंडू सौरभ तांडेल, पहिलाच चेंडू नक्कीच जर पाहिलं तर अगदी यॉर्कर लेंथवर टाकला होता। चेंडूला हलक्या हाताने हेलिकॉप्टर हिट केला, चेंडूला मात्र 38 सर्कल क्रॉस करून दिला आणि सुशांतच्या डोक्यावरून चेंडू गेला। एका धावेसाठी नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला। मागे चेंडूच्या सौरभ देवकर येईल तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली। या ठिकाणी सराई संघाच्या इनिंगला सुरुवात झाली आणि पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर धावसंख्येला आकार मिळाला। धावसंख्या झाली बिनबाद 1। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर सौरभ तांडेल येईल। क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर यष्टीरक्षक पिंट्या, त्याच्यानंतर ऑफसाईड वरून आलो तर आपल्याला पाहायला मिळते गलीच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर कव्हर पॉइंटला राज चोरगे आहे, त्यानंतर मला वाटते पार्थ आहे का, पार्थ आहे कव्हर रिजनला, एक्स्ट्रा कव्हरला सुशांत आहे, त्यानंतर मिड ऑफला सिद्धू आहे, त्यानंतर जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजनला एक क्षेत्ररक्षक पापा आहे लेग स्लिपला, आणि दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर। नक्कीच किफायत पटेल अनुभवी खेळाडू आहे, डेथ बॉल घोषित केलं जातोय। नक्कीच किफायत पटेल अनुभवी खेळाडू आहे। काहीतरी वेगळं दिसलं जे आपल्या संघासाठी घातक होतं आणि याच गोष्टीची जाणीव घेऊन किफायत पटेलनं गोलंदाजाला थांबवलंय। निश्चितपणे मित्रांनो नक्कीच किफायत पटेल एक जुना जाणता खेळाडू आहे, त्यामुळे कुठेतरी त्याने हे भापलं त्याला जाणवलं आणि त्यामुळं या ठिकाणी हा चेंडू थांबवला। पुढचा चेंडू यावेळी मात्र पंचांचा इशारा येतोय। नक्कीच चेंडू स्वैर, चेंडू वाईड येतोय। सिद्धू देवकर चला पंचांसोबत वाद घालायचा नाहीये, पंचांचा निर्णय अंतिम राहील। सिद्धू देवकर थोडासा ॲग्रेसिव्ह खेळाडू आहे, मैदानात असो मैदानाच्या बाहेर असो, परंतु एक मस्ती मजाकी स्वभाव सिद्धू देवकरचा आम्ही नेहमीच पाहतो। पुढचा चेंडू घेऊन सौरभ तांडेल पुन्हा एकदा सज्ज होईल राज तुरेसाठी। यावेळी मात्र चांगला चेंडू नक्कीच यॉर्कर लेंथवर टाकलाय सौरभ तांडेलचा। मित्रांनो जर सांगायचं झालं तर चॅम्पियन स्पोर्ट्स वावे ज्या ठिकाणी आपण
क्रिकेटच्या संदर्भात किंवा खेळांच्या संदर्भात सर्व सामान, मग ती चषका असो, बॅट्स असो, बॉल असो, स्कोरबुक किंवा इतर जे सामान ॲक्सेसरीज आपल्याला लागतात, या सर्व आपल्याला सौरभ तांडेल याच्याकडे उपलब्ध होतात. असं सौरभ तांडेल आहे. यावेळी मात्र इनसाइड आउट, अप्रतिम फटका, पार्कच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला. एक धाव तर धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील धावून पूर्ण केलेली आहे. नक्कीच मी सांगितलं मगाशी, सराई संघ निर्धाव चेंडू खेळण्यापेक्षा प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार येणं त्यांना गरजेचं नसतं. फक्त सिंगल डबल जर चालत राहिला तर चौकार षटकार आपोआप येतो. आणि किफायत पटेलने ज्या चेंडूवर सौरभ तांडेलला थांबवलं, चंदू, अशी परिस्थिती मल्याणच्या एका सामन्यात आली होती. जय हनुमान मल्याण आणि ओमसाई सराई. त्यावेळी जर पाहिलं तर चंदू शेळकेला एक चेंडू एका धावेची गरज होती आणि तो चेंडू नो पडला होता, कारण ऑफसाईडला कमी क्षेत्ररक्षक होते. तर आपल्याला फील्ड रिस्ट्रिक्शन्स देखील असतात, त्यामुळे देखील आपण पाहतो इथे मात्र अप्रतिम स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला, डायरेक्ट हिट केला आणि या ठिकाणी राज तुरेला माघारी झाडलं. डीजे धन्यवाद डीजे. मित्रांनो, एक काळ होता भारतीय क्रिकेटमध्ये, तो काळ होता महेंद्रसिंग धोनीचा. आणि त्या काळामध्ये जर पाहिलं तर एका खेळाडूला वारंवार 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 चान्स दिला जायचा आणि त्यानंतर तो खेळाडू क्रिकेटमध्ये तयार व्हायचा. क्रिकेट विश्वाला विराट कोहली, रोहित शर्मा, के.एल. राहुल किंवा जे इतर मोठमोठे खेळाडू आहेत ते उगाच मिळालेले नाहीत. महेंद्रसिंग धोनीचं देखील त्यात नाव येईल. त्यांना संधी मिळत गेल्या. परंतु आता जर पाहिलं तर फास्ट क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू 2 मॅच फ्लॉप गेला की त्याला पुढच्या मॅचला संधी दिली जात नाही. साहिल तुरेचं असंच काहीतरी झाले. 2-3 सामन्यांपासून किंवा टुर्नामेंटपासून साहिल तुरेची बॅट लागलेली नाही आहे, तरी देखील वारंवार त्याला संधी दिली जाते. कारण साहिल तुरे हा नावाजलेला खेळाडू आहे आणि तो एकदा फॉर्म मध्ये आला की संपूर्ण सीझन सराई संघासाठी ते उपयुक्त असेल. यावेळी मात्र नक्कीच चांगला चेंडू होता. त्या चेंडूवर फायदा काही घेता आला नाही. चेंडूला थेट खेळून काढलं, ते म्हणजेच अनिकेत पापाच्या हातात. या चेंडूवर मात्र कोणत्याही प्रकारची धाव आली नाही. 5 चेंडूंची फेक झाली, फक्त 4 धावा खर्च केल्या. त्यामुळेच सौरभ तांडेलनं अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. सौरभ तांडेलनं शेवटचा चेंडू घेऊन साहिल तुरेसाठी सौरभ. यावेळी मात्र मोठा फटका, चेंडू हवेत आहे. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. नक्कीच चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेने. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. या चेंडूवर देखील अवघ्या 2च धावा. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पुन्हा एकदा होता. 2 धावांच्या साहाय्यानं धावफलकावर धावा लागल्या, त्या म्हणजेच 6. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर 6 धावा येत आहेत. एक गडी बाद देखील झालाय. परंतु अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केला सौरभ तांडेलने. एकदा जोरदार टाळ्या रामराज संघ सौरभ तांडेलसाठी वाजवायचे आहेत, कारण अप्रतिम खेळ सौरभ तांडेलनं आतापर्यंत या ठिकाणी आपल्याला दाखवलाय. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी जवळजवळ जर विचार केला तर 32 धावांची गरज. समीकरण अगदी सोपं आहे, पण सराई संघ जो गोलंदाज आहे, 2 आठवड्यापूर्वी याच मैदानावर एका क्रिकेटच्या स्पर्धेत या गोलंदाजाला बेस्ट बॉलरचा अवॉर्ड मिळाला होता. त्याने आज बॅटिंग मध्ये देखील आपलं काम दाखवलं होतं. नक्कीच 2 षटकार खेचले होते असा सिद्धू दिवकर आहे. आणि निश्चितच बॉलिंग मध्ये जी कामगिरी नेहमी तो पार पडतो, ती कामगिरी मात्र आता पुन्हा एकदा कायम ठेवणं गरजेचं. समोर मात्र आयकॉनिक सागर काटकर असेल. एक सुंदर फलंदाज आहे सागर काटकर. निश्चितपणे जर पाहिलं तर सागर काटकरला या ठिकाणी रोकायचं असेल तर मात्र सिद्धू देवकरला एक चांगली लाईन आणि लेंथ पकडणं गरजेचं आहे. कारण सागर काटकर फक्त आपल्या सराई संघासाठीच नाही तर कित्येक संघांसाठी आयकॉन म्हणून देखील खेळतो आणि निश्चितच समोरच्या संघाला त्याचा फायदा करून देतो. पहिला चेंडू सिद्धू देवकरचा. यावेळी पहिलाच चेंडू. नक्कीच सिद्धूचा जर हात पाहिला तर अगदी क्रॉस येतो आणि त्यामुळे त्याच्या चेंडूला पिक करणं कठीण होऊन बसतं आणि चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतो. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, त्यामुळे कुठेतरी सिद्धूचे चेंडू जे आहेत ते चेंडू थोडेसे पडल्यानंतर बाहेर निघतात आणि त्याचा फायदा मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी गोलंदाजाला होतो. सागर काटकरचा बोल उडवलाय सिद्धू देवकरने. डीजे
धन्यवाद डीजे. सागर काटकर बाद झाल्यानंतर आता मात्र संघाचा कर्णधार, संघाचा जुना जाणता खेळाडू, सर्वात अनुभवी खेळाडू आणि ज्याच्यावर संपूर्ण ओमसाई सराई संघाची धुरा असते असा चंदू शेळके मात्र मैदानावर येतोय. निश्चितच मित्रांनो, चंदू शेळकेनं मागचा सामना एक हाती आपल्या संघाला जिंकून दिला होता. या सामन्यात देखील चंदू शेळकेनं आपल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या आणि तोच चंदू शेळके या ठिकाणी पुन्हा एकदा संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत या ठिकाणी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय. सागर काटकर बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी या ठिकाणी जर पाहिलं तर चंदू शेळके येता झालाय आणि निश्चितच चंदू शेळके आता मात्र संपूर्ण संघाची जबाबदारी आपल्यावर असेल. सिद्धू दिवकरवर आक्रमक होणं गरजेचं आहे. निश्चितच सिद्धू दिवकर आपल्या रामराज संघाची जबाबदारी मात्र आपल्यावर असेल, कारण यानंतर येणारे 2 गोलंदाज ज्यामध्ये जर पाहिलं तर निश्चितच ती क्वालिटी दिसून येत नाही जी सौरभ आणि सिद्धूकडे आहे. सौरभ दिवकर देखील चांगला गोलंदाज आहे, परंतु चौथ्या गोलंदाजाचा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा मात्र थोडा प्रॉब्लेम आपल्याला होतो आणि निश्चितच याच गोष्टीची जाणीव ठेवून कमीत कमी धावा देता येतील आणि शेवटच्या षटकात जास्तीत जास्त धावा कशा ठेवता येतील या गोष्टीचा विचार करून गोलंदाजी करायची आहे. समोर चंदू शेळके. निश्चितपणे पाहूया काय होतंय. मित्रांनो, अशा सामन्यांमध्ये कायम प्रेशर सिच्युएशन असते आणि ती सिच्युएशन या ठिकाणी या सामन्यात पाहायला मिळते. तत्पूर्वी पुन्हा एकदा पंच पुरुषोत्तम भगत या ठिकाणी मात्र आपले जमिनीला दोन्ही हात समांतर करून स्वैर चेंडूचा वाईड चेंडूचा इशारा देत आहेत. या वाईड चेंडूच्या साह्यानं धावफलकावर एका धावेची भर पडते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 7. फक्त 7 धावा धावफलकावर आहेत. निश्चितच अप्रतिम गोलंदाजीमध्ये कंट्रोल दाखवलाय आतापर्यंत तो म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघानं. सौरभ तांडेलचं मित्रांनो कौतुक करावं तेवढं थोडं, पण सिद्धू दिवकर जर पाहिलं तर या सीझन मध्ये अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. पुढचा चेंडू सिद्धूचा. यावेळी मात्र चंदूच्या बॅट मधून निघालेला हा अप्रतिम फटका, फाईन लेग रिजन वर चेंडू मारलाय. चेंडू जाईल 6 धावांसाठी. खणखणीत षटकार डीजे. असेल सामना आता फास्ट घ्यायचा आहे. लक्षात घ्या, अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे आणि एक सामना 4 षटकांचा तरी कमीत कमी व्हावा, कारण मोठी स्पर्धा आहे मित्रांनो. 1 ओव्हर 2 ओव्हर 3 ओव्हर अशा प्रकारचे सामने जेव्हा होतात त्यावेळी चांगला संघ कधी कधी सामन्यामध्ये तो सामना गमावू देखील शकतो, किंवा असं नाही की कुठला संघ चांगला कुठला संघ वाईट. प्रत्येक संघ हा चांगलाच असतो, परंतु एखाद्या संघाची गोलंदाजी किंवा फलंदाजी त्या झोनसाठी हॅबिटेबल नसते. त्यामुळं निश्चितपणे जर पाहिलं तर आपल्याला सामना थोडा फास्ट घ्यायचा आहे. तत्पूर्वी चंदू शेळकेने पहा काय या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलंय. जर पहिल्या चेंडूवर षटकार येत असेल तर पुढच्या चेंडूवर षटकार आलाच पाहिजे असं नाही. सिंगल काढून नॉन स्ट्राईक एंडवर जायचं, समोरच्या फलंदाजाला स्ट्राईकवर आणायचं. नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज जर राईट हँडेड असेल तर गोलंदाजावर थोडा दबाव टाकायचा. निश्चितपणे धावसंख्या झाली 14. आता मात्र या षटकात 2 चेंडूंवर निश्चितपणे जर पाहिलं मित्रांनो तर 2 चेंडूंवर आता जर 6 धावा आल्या तरी देखील समीकरण सोपं होऊन जाईल. ते म्हणजेच सराई संघासाठी 14 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे ओमसाई सराई संघाला. निश्चित मित्रांनो, इथे मात्र पुन्हा एकदा साहिल तुरेचा खेळ काही होत नाही आहे. निश्चितपणे चंदू शेळकेनं जे केलं तेच आपल्याला करायचं होतं. सिंगल डबलने गेम चालवायचा होता, हे षटक जाऊन द्यायचं होतं. त्यानंतर मात्र आपल्याला सामन्यात रंगत निर्माण करता आली असती डीजे. धन्यवाद डीजे. 13 चेंडू आणि 24 धावांची गरज. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजेच योगेश शेळके, जर्सी नंबर 333. फास्ट घ्यायचा आहे. चला रामराज संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सौरभ तांडेल प्रत्येक चेंडूवर आपले क्षेत्ररक्षक गोलंदाजाला काही सांगायला येऊ नयेत याची दक्षता घ्या.
सिद्धू दिवकर निश्चितपणे अंतिम चेंडू या षटकातील घेऊन सामना करेल योगेश. यावेळी मात्र निश्चितपणे ओहो हो 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 तालमेल तालतंत्र नक्कीच कन्फ्युजन या ठिकाणी झालंय, परंतु अप्रतिम षटक पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. चंदू शेळकेचा जर तो षटकार सोडला तर अप्रतिम फलंदाजीचा नमुना पेश केला, गोलंदाजीचा नमुना पेश केला या ठिकाणी सिद्धू दिवकरनं. आता मात्र 12 चेंडू 24 धावांची गरज असेल ओमसाई सराई संघाला. सामना अजून संपलेला नाहीये मित्रांनो, सामन्यात अजून काहीही होऊ शकतं. ही स्पर्धाच अशी आहे, या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना जर पाहिला तर प्रत्येक सामना हाय व्होल्टेज होणार, यात काही शंका नाही आहे. आणि निश्चितच जर पाहिलं तर आतापर्यंत जेवढे सामने झाले ते प्रत्येक सामने एकतर्फी झाले, परंतु आता मात्र या सामन्यात काय होणार. चला घाई करायचे पंच, सौरभ तांडेल जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. शेवटचा सामना जो आहे आपल्याला सौरभ तांडेल कर्णधार आहे मित्रांनो. 5:30 वाजलेले आहेत. सौरभ दिवकर चला लवकर, एक सामना आहे अजून यानंतर. नवतरुण खानाव सोबत एक सामना होईल यानंतर लगेचच. यातून विजयी होणाऱ्या संघाचा मग तो सराई असेल किंवा तो रामराज असेल, दोनपैकी कोणता तरी एक संघ असणार. नवतरुण खानाव संघ देखील या ठिकाणी जर पाहिलं तर वाट बघतोय की आमच्या समोर कोण खेळणार, कारण उद्या देखील असोसिएशनच्या टुर्नामेंटला खेळायचं असेल नवतरुण खानाव संघाला. अप्रतिम संघ आहे मित्रांनो. सौरभ दिवकर गोलंदाजी मार्क स्ट्राईक एंडवर चंदू शेळके. पहिला चेंडू घेऊन सौरभ दिवकर राईट आर्म ओव्हर द विकेट चंदूसाठी. पहिलाच चेंडू नक्कीच जर पाहिलं तर मिस केलाय. यष्टीरक्षक पिंटे अष्टावकर अप्रतिम यष्टीरक्षणाचं प्रदर्शन करतो या ठिकाणी जर पाहिलं. तत्पूर्वी सन्माननीय नदीम शेठ बेबन यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या संघाचा सामना पाहण्यासाठी ते आलेले आहेत, आपल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी ते आलेले आहेत. नदीम शेठ दाभोलकर, माफ करा, नदीम शेठ दाभोलकर यांचा जर विचार केला तर 50 वर्षाच्या वरती आहेत, कारण परंतु एका सामन्यात त्यांनी गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला ज्या धावा डिफेन्स करायच्या होत्या 7 धावा डिफेंड केल्या होत्या. तत्पूर्वी या ठिकाणी अपील झाली, पण निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. 10 चेंडू 24 धावांची गरज, घाई करायची आहे रामराज संघ. 10 चेंडू 24 धावांची गरज आहे. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केलाय चंदू शेळके. फक्त एक कनेक्शन चांगलं जर झालं तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याकडे मोमेंटम येऊ शकतो, पण अप्रतिम लाईन आणि लेंथचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सौरभ दिवकर. यावेळी मी म्हटलं होतं फक्त एक कनेक्शन नीट होणं गरजेचं होतं आणि ते कनेक्शन आलंय डीजे. धन्यवाद डीजे. चला सौरभ तांडेल, चला घाई करायची आहे. नक्कीच आम्ही वारंवार सांगतो, परंतु तुमच्यावर देखील प्रेशर असतो मैदानात असताना, कारण एवढी मोठी स्पर्धा आपण खेळतोय. कुठेतरी गोलंदाजाला एखादी टिप देऊन खेळणं गरजेचं असतं. 9 चेंडू 18 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सौरभ दिवकर सामना करेल चंदू शेळके. आणखी एक कनेक्शन आणि एक कनेक्शन निश्चितच झालंय. चेंडू मात्र सिद्धू दिवकरला नक्कीच मला वाटलं बीट करून जाईल, पण गेला नाही. या चेंडूला थोडा ओव्हरथ्रो झाला. नक्कीच पंच अगदी दक्ष आहेत. या चेंडूवर एकच धाव दिली जाते. एका धावेच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या, त्या म्हणजेच 22, माफ करा 21. 21 धावा धावफलकावर आहेत. 8 चेंडू 17 धावांची गरज. सौरभ तांडेल घाई करायची प्लीज. यानंतर कदाचित आपला देखील सामना असू शकतो आणि सराई संघ आपण देखील घाई करायची, आपला देखील सामना असू शकतो. मग आपल्यालाच नंतर काळोख पडेल तर ते चुकीचं आहे. कारण खानाव संघाने जर पाहिलं तर जे चषक झालं होतं उमटेच्या मैदानात, तिथं पाहिलं होतं काळोखाचा परिणाम. 1 षटकाचा तो सामना झाला आणि खानाव संघ आपल्याला पराभव पत्करावा लागला होता. पण आपली काही चूक नसताना पुन्हा एकदा तीच चूक होऊ नये. चला घाई करायची, चला लवकर. 8 चेंडू 17 धावांची गरज. योगेश शेळके स्ट्राईक एंडवर आहे. ठरवलं तर 3 चेंडूवर 3 षटकार मारून सामना जिंकू शकतो, परंतु समोरचा गोलंदाज देखील त्याच क्वालिटीचा आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर निर्धाव चेंडू. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. शेवटचा चेंडू एक चांगलं कनेक्शन. या ठिकाणी काय होणार. किफायत पटेल अप्रतिम फलंदाजीचा नमुना किफायतच्या माध्यमातून पहिल्या सामन्यात पाहिला. दुसऱ्या सामन्यात मात्र किफायतला नॉन स्ट्राईकवर उभा ठेवला आणि त्यामुळे कुठेतरी धावसंख्या देखील या ठिकाणी कमी वाटत होती रामराज संघासमोर.
पण किफायत पटेल चौथा गोलंदाज हा प्रश्न आहे अजून आपल्या समोर आणि निश्चितच त्यामुळे 17 धावा पुरेशा नाहीयेत हे देखील लक्षात घ्यायचं आहे. आणि सुशांत तू देखील स्वतःला कमी समजायचं नाहीये कारण तू चांगला गोलंदाज आहेस आणि यापूर्वी तू चांगली गोलंदाजी केली होतीस. अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सौरभ दिवकर, सिद्धू दिवकर याचा सख्खा भाऊ आहे मित्रांनो, अप्रतिम गोलंदाजी करतो आणि इथे मात्र त्याच गोलंदाजीचा नमुना कायम ठेवलाय. निर्धाव चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 6 चेंडू 17 धावांची गरज. चंदू शेळकेला किफायत पटेल प्रमाणे संपूर्ण वेळ नॉन स्ट्राईकवर उभा ठेवल्याचा हा परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतोय, तो म्हणजे ओमसाई सराई सांगाला. आता मात्र चंदू शेळके आपल्याला फक्त एवढंच करायचंय की 3 चेंडू चांगले कनेक्ट करायचे आहेत बॅटवर. 3 षटकार जर आले तर निश्चितच आपण सामना संपवू शकता. मागच्या सामन्यात एका चेंडूवर रामराजच्या चौथ्या गोलंदाजानं 17 धावा दिल्या होत्या, पण एक चूक वारंवार मोठे संघ करत नाहीत आणि त्यामुळं रामराज संघ निश्चितच ती चूक करणार नाही. आता मात्र गोलंदाजीची जबाबदारी कोणावर दिली जाईल, सुशांत की पापा? निश्चित पापावर गोलंदाजीची जबाबदारी दिली जाते कारण अप्रतिम गोलंदाज आहे. नक्कीच जर पाहिलं तर जाखमाता रामराज संघासाठी खेळतो आणि अप्रतिम गोलंदाजी देखील करतो. अनिकेत दिवकर, राहुल, चला घाई करायची. सौरभ घाई करायची आहे. नक्कीच जो जिंकेल त्यालाच खानाव संघाला फेस करायचा आहे आणि मग दोन्ही संघाकडे तेच तर्रार गोलंदाज आहेत. गुड्ड्याची देखील तेच तर्रार गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीत जर चेंडू दिसले नाही तर मात्र आपल्याला त्याचं नुकसान होईल. चला अनिकेत दिवकर उर्फ पापा या ठिकाणी चौथा आणि अंतिम षटक घेऊन येतोय. 6 चेंडू 17 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर अनिकेत, सामना करेल चंदू शेळके. अशा प्रकारच्या सिच्युएशनला चंदू शेळकेनं भरपूर वेळा फेस केलेलं आहे, पण अशा प्रकारच्या सिच्युएशनला पापा काय करतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला पटकन सौरभ तांडेल पंच सांगायचं आहे. चला पंच घाई करायची आहे. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. मित्रांनो चला लवकर सिद्धू जरा धावलास तर चालेल. सहा चेंडू 17 धावांची गरज. स्ट्राईक एंडवर गोलंदाज पापा. यावेळी पहिला चेंडू चंदू शेळके, बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे धन्यवाद, डीजे धन्यवाद. घाई करा, चला घाई करा. धन्यवाद. या ठिकाणी 5 चेंडू 17 धावांची गरज. चंदू शेळके बाद झालाय, परंतु आकाशकडे पोटेन्शियल आहे. चला संघ लक्षात घ्या. सौरभ कर्णधार आता आपण जास्त टीम मीटिंग नको. नवीन बॅट्समन आकाश आहे. आसमानी फटके मारावे लागतील आकाशला. रामराज संघाचे जर पाहिले तर सर्व समर्थक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नासिर बेबन हे देखील युट्यूबवर लाईव्ह सामना पाहतायत. त्याचबरोबर कुवेत, कतर, दुबई आणि सौदी मध्ये देखील हे सामने लाईव्ह पाहिले जात आहेत. रामराज संघाचे सर्व प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत. इथे मात्र जर पाहिलं तर मागच्या सामन्याची पुनरावृत्ती होणार का? पापानं यावेळी मात्र चूक केली आणि इथे मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळाली, ती म्हणजे ओमसाई सराई संघाला. आता मात्र 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. यासिन सर कधीपासून पाहिलं तर 8व्या चेंडू पासून 17 धावावर स्कोर अडकला होता. 17 धावा पाहिजे होता. पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा काय झालं, काय घडलं, काय बिघडलं? मित्रांनो सांगितलं जातं पाने का सडली, घोडा का अडला आणि भाकरी का करपली, तर न फिरवल्यामुळे. तर पापा आता आपल्याला गोलंदाजीचा आपला नमुना फिरवावा लागेल.
नाहीतर जर असंच चालू राहिलं तर कदाचित मगाच्या सामन्याची पुनरावृत्ती होऊ शकते. यावेळी मोठा फटका आकाशच्या बॅट मधून आसमानी षटकार डीजे मास्टर. हॅलो, धन्यवाद डीजे. आणि वेदांत, तुला आठवत असेल ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन संघादरम्यान एक आंतरराष्ट्रीय सामना झाला होता. 6 चेंडू आणि 17 धावा अशाच प्रकारचा काहीसा तिथे क्लायमेट किंवा वातावरण होतं आणि त्यावेळेस भारत तो सामना जिंकला होता. युवराज सिंग यानं पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा काढल्या होत्या आणि सुरेश रैना यानं तो सामना फिनिश केला होता. नक्कीच 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. 3 चेंडू 9 धावांची गरज. सराई संघ आठवत असेल मागच्या वर्षी याच खेळाडूनं 4 षटकार शेवटच्या षटकामध्ये ठोकले होते. तोच खेळाडू आपल्यासाठी तारणहार ठरेल का? जास्त वेळ घ्यायचा नाही. पंच तुम्ही वॉर्निंग द्या आता. सिद्धू देवकर वारंवार क्षेत्ररक्षण चेंज करायची गरज नाही. आपण देखील चांगले क्षेत्ररक्षक आहात. 3 चेंडू 9 धावांची गरज. दबाव कोणावर? पापावर की फलंदाजावर? फलंदाज म्हणतो कूल आहे, माझ्यासाठी गमवण्यासाठी काहीच नाहीये, कमवण्यासाठी भरपूर काही आहे. यावेळी मात्र फलंदाज बाद. 2 चेंडू 9 धावांची गरज. 1 षटकार कंपल्सरी येणं गरजेचं. डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. वेदांत, पुन्हा एकदा मला न्यूझीलंड आणि भारत या दोन देशांमधला अटीतटीचा सामना आठवतोय, कारण तिथे सुद्धा रोहित शर्मा बॅटिंगला होता आणि भारतीय संघाला 2 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना लागोपाठच्या 2 चेंडूवरती रोहित शर्मा यानं 2 षटकार ठोकले होते. नक्कीच वसीम बेबन यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे पापासाठी जर हा सामना जिंकवला तर. निश्चितच मित्रांनो, 2 चेंडू 9 धावा. हार्ड हिटर योगेश स्ट्राईक एंडवर. नवतरुण खानाव संघ लगेच यायचंय. 2 चेंडू 9 धावा. काय होणार? पंचांचा इशारा. सोयर चेंडू. 2 चेंडू 8 धावा. आता सराई संघ आपण कमी कुठं पडलो तर शेवटच्या चेंडूवर सिद्धू देवकरनं मारलेला षटकार इथं आपण कमी पडलो हे लक्षात घ्यायचं आहे. तो षटकार जर वाचला असता तर कुठेतरी सामन्याचं चित्र आता वेगळं असतं. 2 चेंडू 8 धावा. अजूनही काही होऊ शकतं. पुढचा चेंडू यावेळी हो सिद्धू देवकर नक्की या सीझनला काय खाऊन आलाय, कारण यासिन सर मागच्या वर्षी या खेळाडूचा फॉर्म अजिबात नव्हता. साफ फॉर्म गणला असताना देखील हा खेळाडू वारंवार खेळत राहिला आणि आज जिथं उभा राहतोय तिथं चेंडू येऊन हातात चिकटतोय. याला म्हणतात फॉर्म. 1 चेंडू 8 धावांची गरज. अजूनही काय होईल सांगता येत नाही. 4 चेंडू योगेशनं सलग निर्धाव खेळलाय. हा देखील या ठिकाणी एक बाइंडिंग फॅक्टर होऊ शकतो. चला घाई करायचे पापा. शेवटचा चेंडू आहे. लीगल टाकायचा आहे. फक्त लीगल चेंडू टाकायचा आहे, कारण मगाशी मागच्या सामन्यात मी वारंवार आठवण करून देतो 18 धावा शेवटच्या चेंडूवर आल्या होत्या. 1 चेंडू 8. सौरभ तांडेल घाई करा. चला 1 चेंडू 8 धावांची गरज आहे. आणि बेबन साहेबांचे 200 रुपयांचा मानकरी ठरलाय तो म्हणजेच अनिकेत पापा. सौरभ तांडेल चला लगेच यायचा आहे. सौरभ तांडेल लगेच यायचा आहे. नवतरुण खानाव सोबत आपला सामना होईल. नक्कीच क्वार्टर फायनलचा सामना होईल. जिंकणारा संघ डायरेक्ट बक्षीस पात्र होईल आणि या सामन्यासाठी मी नक्कीच या सामन्यासाठी आपल्याला 2 समालोचक लागतील. एक म्हणजे आमचा निलेश दादा, दुसरे म्हणजे यासिन सर. तर या सामन्याच्या पहिल्या इनिंगसाठी मी आमंत्रित करतो आमचा निलेश दादाला. धन्यवाद.